मध्यरात्रीचा शांत काळोख. अंबरनाथ शहर गाढ झोपेत असताना अचानक त्या शांततेला भेदत गोळीबाराच्या आवाजाने परिसर दणाणून गेला. हे केवळ साध्या चोरीचे कृत्य नव्हते किंवा किरकोळ वादातून झालेला हल्ला सुद्धा नव्हता. हा होता राजकीय दहशतीचा नंगा नाच. मध्यरात्रीच्या सुमारास दोन अज्ञात चेहरे दुचाकीवरून आले आणि त्यांनी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार पवन वाडेकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाला लक्ष्य केलं. निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना थेट उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार होण्याची ही घटना महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरवणारी ठरलेली आहे. ही थरारक घटना घडली अंबरनाथ पश्चिम भागातील शंकर मंदिर परिसरात. याच ठिकाणी भाजपचे उमेदवार पवन वाडेकर जे पॅनल क्रमांक 4चे प्रतिनिधित्व करतात त्यांचे जनसंपर्क कार्यालय आहे. निवडणुकीच्या तयारीसाठी कार्यकर्ते दिवसा इथे गर्दी करत होते, पण मध्यरात्री या कार्यालयाच्या शांततेला पिस्तुलाच्या गोळ्यांनी भंग केले. कार्यालयावर झालेले 3-4 राऊंड फायरिंग हा निव्वळ योगायोग नव्हता, तर निवडणुकीच्या तोंडावर विरोधकांना स्पष्ट इशारा देण्याचा क्रूर प्रयत्न होता, असे बोलले जात आहे. मध्यरात्री दोन अज्ञात इसम एका दुचाकीवरून कार्यालयाच्या दिशेने आले. त्यांचा चेहरा आणि हावभाव सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाले असावेत. त्यांनी कार्यालयाच्या अगदी समोर थांबून जराही वेळ न लावता थेट कार्यालयाच्या दिशेने गोळ्या झाडण्यास सुरुवात केली. एका पाठोपाठ एकाच उद्देशाने 3 ते 4 गोळ्यांचा वर्षाव झाला. या कृत्यामागे कोणत्याही दरोड्याचा हेतू नव्हता. त्यांचा उद्देश हा फक्त आणि फक्त दहशत निर्माण करणे हाच होता. हे त्यांच्या कृतीतून स्पष्ट दिसत होते. गोळीबाराचा आवाज ऐकून कार्यालयाबाहेर असलेल्या सुरक्षा रक्षकाने तात्काळ धाव घेतली. हा सुरक्षा रक्षक काय घडतंय हे पाहण्यासाठी बाहेर आला. तोच हल्लेखोरांनी त्यालाही लक्ष्य केले. त्याच्या दिशेनेही गोळ्या झाडल्या गेल्या. सुदैवाने या जीवघेण्या हल्ल्यात कोणतीही मोठी जीवितहानी झाली नाही. मात्र भाजप उमेदवाराचा सुरक्षा रक्षक जखमी झालेला आहे. या घटनेनं भर वस्तीत रक्ताचे डाग पडले आणि नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले. हल्लेखोरांना वाटले असेल की मध्यरात्रीच्या अंधारात त्यांचे कृत्य झाकले जाईल, पण नियतीने त्यांचा हा डाव उधळून लावला. कार्यालयाच्या बाहेर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा संपूर्ण थरार A to Z कैद झालेला आहे. दुचाकीवरून येणं, थांबणं, गोळीबार करणं आणि त्यानंतर पळून जाणं हे सर्व फुटेज पोलिसांसाठी महत्त्वाचा पुरावा ठरलेले आहेत. आता याच फुटेजच्या आधारे पोलीस आरोपींचा कसून शोध घेत आहेत आणि या संपूर्ण प्रकरणातील सूत्रधारांपर्यंत पोहोचण्यापर्यंतचा प्रयत्न करत आहेत. ही बातमी वाऱ्यासारखी अंबरनाथ शहरात पसरली. निवडणुकीच्या तयारीला लागलेले भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांना मोठा धक्का बसला. घटनेची माहिती मिळताच भाजप कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने अंबरनाथ पोलीस ठाण्यात गर्दी केली. आपल्या उमेदवारावर झालेल्या या हल्ल्यामुळे त्यांच्यामध्ये संताप आणि असुरक्षिततेची भावना निर्माण झालेली होती. संतप्त झालेल्या भाजप कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी पोलिसांकडे एकच मागणी केली. या प्रकरणातील दोषींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावा. लोकशाहीच्या या उत्सवात अशा प्रकारे गोळीबार करून दहशत पसरवणे हे अत्यंत गंभीर कृत्य आहे आणि यामागील राजकीय षडयंत्राचा पर्दाफाश व्हावा अशी त्यांची भूमिका होती. या घटनेनंतर राजकारण चांगलेच तापले. भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी तर थेट पोलिसांवरच गंभीर आरोप केले. त्यांचा दावा आहे की गोळीबार करणाऱ्यांचे नाव पोलिसांना सांगूनही पोलीस गुन्हा दाखल करायला टाळाटाळ करत होते. हा आरोप अत्यंत गंभीर असून यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेवरचा प्रश्नचिन्ह उभे राहिलेले आहेत. आरोपींचे नाव माहीत असूनही त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न होत आहे का, अशी शंका यामुळे निर्माण झालेली आहे. पोलिसांच्या कथित भूमिकेमुळे संतप्त झालेल्या भाजप नेत्यांनी थेट आंदोलनाचा पावित्रा घेतला. माजी आमदार नरेंद्र पवार आणि गुलाबराव करंजुळे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी अंबरनाथ पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या आंदोलन सुरू केले. दोषींवर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. यामुळे पोलीस स्टेशन परिसर काही काळ तणावपूर्ण बनलेला होता. भाजप कार्यकर्त्यांचा वाढता दबाव आणि घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अखेर पोलिसांनी अज्ञात 2 व्यक्तींविरुद्ध गोळीबार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केलेला आहे. सीसीटीव्ही फुटेज, जखमी सुरक्षा रक्षकाचा जबाब आणि भाजप नेत्यांनी दिलेली माहिती या सर्व गोष्टींचा आधार घेऊन पोलीस आता तपासाला लागलेले आहेत. या हल्लेखोरांचा शोध घेणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे यामागील मुख्य सूत्रधार कोण याचा तपास करणे हे पोलिसांसमोरील सर्वात मोठे आव्हान आहे. उमेदवाराच्या कार्यालयावर झालेला हा हल्ला हा केवळ एका व्यक्तीवर झालेला नाही, तर तो संपूर्ण लोकशाही प्रक्रियेवर झालेला हल्ला आहे. भर वस्तीत रात्रीच्या वेळी अशा प्रकारे गोळीबार झाल्यामुळे अंबरनाथ शहरात काही प्रमाणात दहशतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. निवडणुकीच्या काळात राजकीय द्वेषातून अशा प्रकार घडणे हे महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाला शोभणारे नाही, असं बोललं जातंय.
एकीकडे निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे. सर्व पक्ष आपले उमेदवार निवडून आणण्यासाठी जीवाचे रान करत आहेत. अशा वेळी ही घटना घडल्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. पोलिसांनी निवडणुकीच्या काळात राजकीय पक्षांच्या सुरक्षतेसाठी अधिक कडक उपाययोजना करणे गरजेचे आहे. अन्यथा ही दहशत निवडणुकीच्या निकालांवरही परिणाम करू शकते. मंडळी, या सर्व राजकीय गदारोळात आणखीन एक मोठी गोष्ट घडणार आहे. गोळीबार झालेल्या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजेच आज संध्याकाळी अंबरनाथमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा होणार आहे. उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार झाल्यानंतर होणाऱ्या या सभेला मोठे राजकीय महत्त्व प्राप्त झालेले आहे. मुख्यमंत्री या घटनेवर काय बोलणार, पोलीस प्रशासनाला काय आदेश देणार, याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे. निवडणुकीच्या तोंडावर दहशत का पसरवली जात आहे, भाजप उमेदवाराला लक्ष्य करण्याचे कारण काय, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सीसीटीव्ही फुटेज असूनही आरोपींना पकडण्यात विलंब का होत आहे. तुम्हाला काय वाटतं, आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपले पब्लिक कट्टा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.